नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आपण आज भालेवाडी या गावामध्ये आलेलो आहे. तरी ह्या मालकांनी ज्या काय मुक्त गोठा केलेला आहे आणि ह्यांच्या काय केवढ्या गाया आहेत, त्यांचं जसं काय नियोजन आहे बाबा, ह्यांचं पुढचं नियोजन काय आहे, बरं या गायांपासून त्यांनी आत्तापर्यंत किती फायदा घेतला ते आपण या गायांमार्फत या मालकांकडून आपण या गायांची मुलाखत घेणार. नमस्कार मालक. नमस्कार. आपली मुलाखत. माझं नाव नितीन प्रकाश पाटील. हां. आपलं हे शेत तळसिंगीमध्ये येतं. शेत तळसिंगीमध्ये येते. बरं. राहायला आपण भालेवाडीमध्ये आहे. बरं. आणि साधारण आता 10 वर्ष झाली आपण जनावरांचा व्यवसाय करतोय. 10 वर्ष झाली. हो. थोडं पुढे. बरं, आपलं शिक्षण किती? शिक्षण मी डिप्लोमा पास आउट आहे. डिप्लोमा. कुठला डिप्लोमा केला? इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन. मग तुम्हाला नोकरीकडे न जाता तर ह्या धंद्याकडे वळावं असं कसं काय वाटतं? कशासाठी? नोकरीमध्ये कसं आहे, आता डिग्री घेतल्यानंतर साधारण नोकऱ्या शक्यतो नाही तर जातात. नोकरी. बरं. नोकऱ्याचं म्हणजे काय, तर तुम्ही पुण्या मुंबईला जायला लागते आपल्याला. तिथं आसपास कुठं काम नाही. तिथे गेल्यानंतर राहण्याची सोय नसते. पेमेंट तुम्हाला देतील 15,000 20,000. त्याच्या 20,000च्या वर कुठंच तुम्हाला पेमेंट भेटणार नाही. बरं. 3 वर्ष काम केल्यानंतर मग तुम्हाला 30,000 मिळण्यापेक्षा महिन्याकाठी आपण इथं 10 जर्सी जर केली तर महिन्याकाठी आपण कमीत कमी 70,000 रुपये सहज कमवू शकतो. किती? 10 जर्सी मागं 70,000 रुपये. 10 जर्सी मग 10 दिवसाला 70,000 रुपये पेमेंट निघते आपल्याला. बरं. सगळं जर व्यवस्थित काळजी घेतली तर, जनावरांची काळजी घेतली, स्वतः गड्याच्या भरोश्यावर ठेवून जर केलं तर हा व्यवसाय त्या लोकांनी करू नये शक्यतो. जर जर लक्ष देणार असेल आणि जनावरांचा थोडासा नाद किंवा थोडीशी माहिती असेल तर त्या लोकांनी हे व्यवसायात उतरावा असं माझं मत आहे वैयक्तिक. बरं. तर मला सांगा, तर ह्या ज्या काही गायी आहेत तुमच्या, त्याच्या दिवसाचा दिनक्रम तुमचा कसा असतो? दिनक्रम म्हणजे सकाळी 5ला उठल्यानंतर पहिल्यांदा वैरण टाकतोय ह्यांना. एक गमेला एक वैरणीचं आहे, ते साधारण 10 ते 12 किलो गमेल आहे. 10 ते 12 किलो. 2 गमेला सकाळी होतोय आपण दावणीमध्ये. बरं. आणि त्याच्यानंतर पेंट ठेवतोय लगेच. त्यात वैरणीवर पेंट टाकतोय आपण. पेंट खाता आपण मशीन लावतोय. पेंट देऊन मशीन लावतोय. पेंट टाकल्यानंतर मागं मशीन लावायला चालू. बरं. म्हणजे त्याचा फायदा काय होतो की जनावर पानं चांगलं सोडते. बरं. पेंट खाताना जर आपण ध्यान काढली तर त्यांना दूध देण्याचं प्रमाण पण जरा जास्त येते. फरक पडतो 1-2 लिटरचा. बरं. आणि त्याच्यामध्ये कसं आणखीन जनावर पानं चांगला सोडून दूध चांगलं निघतं. दूध चांगलं निघतं. दुधाची प्रत पण चांगली येते. फॅट आणि एसएनएफला सुद्धा फरक पडतो. फॅटला आणि एसएनएफला. हां. तुम्ही आता त्यांच्या वैरणीचा दिनक्रम कसा असतो? वैरण सकाळी 2 आणि संध्याकाळी 2. त्याच्यानंतर दुपारी आपण वैरण टाकत नाही. दुपारी वैरण टाकत. बरं. सकाळी खाल्यानंतर 8-9 वाजता सोडून देतो आपण त्यांना. पाणी ते जाऊन. बरं. त्याच्यानंतर संध्याकाळी 5लाच आपण दावणीला बांधायचं. 5 शिवाय दावणीला बांधायचं? 5 शिवाय नाही. 5ला नंतर परत पेंट टाकायचे, धार काढून मग परत 2 गमेल ओतायचे. ते गमेल किती, साधारणतः किती किलो वजनाचं गमेल आहे? साधारण 15 किलो त्याच्यामध्ये वैरण बसते. ओली वैरण. आणि सुका चारा म्हणले तर 6 किलोच्या आसपास बसेल त्याच्यामध्ये. 6 किलोच्या आसपास सुका चारा बसते. दिवसभराची आपण वैरण त्यांना ओला चारा 30 किलो आणि वाळा 15 किलो ह्या हिशोबाने देतो. त्याच्यावर एका गाईला 45 किलो. 30 किलो वैरण. एका गाईला 30 किलो. दोन्ही मिळून एका गाईला तुमचं 30 किलोचं टार्गेट आहे. तर मला ह्या गाया आपण आणल्या कुठून? गाया आपल्या सगळ्या घरचे जायचं. सगळ्या कुठं मार्केटच्या आणल्या नाहीत काय नाही. फक्त सुरुवातीच्या आपल्या 2 गाया होत्या मार्केटच्या. त्याच्यापासून जी पाड्या झालेल्या आहेत त्या पाड्याचं आपण घरी सांभाळ केलेलं आहे. आता किती गाय आहेत आपल्याकडे? आपल्याला टोटल 13 गाय आहेत आता. 13. बरं. आपलं दूध किती जाते सगळं मिळून? दुधाचं डेलीचं कलेक्शन आपली 120 लिटर आहे. 120 लिटर. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर असल्यामुळे जरा दूध कमी निघते. आता उन्हाळ्यामुळे जसं जसं टेम्परेचर कमी होईल, हिवाळा येईल किंवा पावसाळा येईल तसं दूध वाढतं. 10-20 लिटरचा फरक पडतो. 20 लिटरच्या आसपास फरक पडतो. आणि पाणी वगैरे याला? पाण्याशिवाय आपण गोठ्यातच केलेली आहे. सिमेंटच्या पायपा ठेवलेल्या आहेत आणि त्याला 1 इंची सप्लाय दिलेली आहे हौदाची. पाणी पिल्यानंतर सकाळ संध्याकाळी भरले की त्यांचे ते पेटेत जाऊन. बरं. आता किती पाड्या सांभाळा तुम्ही आतापर्यंत? पाड्यांचं कसं असते? पाड्याला दूध किती सांभाळतोय? पाड्या सांभाळून आपण विक्रीच करतोय वर्षाला. डायरेक्ट विक्रीच करणार? बरं. चांगल्या क्वालिटीची गाय आपण विक्री करतोय. लाखाच्या पुढे पाडी कशी पण विकते आपली. एक पाडी लाखाच्या पुढे. कारण दूध व्यवसायात असं म्हणावं असं नफा राहत नाही. कारण दुधाचा जो राहतोय पाड्या विकून जी
रक्कम राहते ती आपल्याला निव्वळ प्रॉफिट राहते. बरं बरं आणि दुधावर आपलं सगळं प्रपंच चालतं. बरं. आतापर्यंत किती पाड्या विकल्या तुम्ही? आपण आतापर्यंत 21 पाड्या विकलेल्या. 21 पाड्या विकल्या. आणि सगळ्या किती पाड्या लाखाच्या पुढे गेलेल्या आहेत. सगळ्या पाड्या लाखाच्या पुढे जशी गाव घालून आपण विकले. दुसरीगाव करून दिल्या आतापर्यंतच्या सगळ्या पाड्या. आता किती पाड्या आहेत आपल्या गोट्यात? आता आपल्याकडे 3च पाड्या आहेत. बरं. आता उन्हाळा असल्यामुळे वैरणीचं शॉर्टेज असल्यामुळे थोडंसं कमी केलं. पहिल्या जे तुम्ही 2 गायी आणल्या ते कुठल्या मार्केटनं आणल्या होत्या? सांगोला मार्केट ना. सांगोला मार्केट. मग आता सांगोला मार्केट काय असं कुठल्या याच्यासाठी चांगलं आहे? सांगोला प्रमुख जास्त ग्रामीण भाग असल्यामुळे शेळीचं मार्केट जास्त चालतं. बरोबर. त्याच्यानंतर 2 नंबरला जर्सीचं चालतं जर्सी. आणि 3 नंबर म्हशी मार्केट झालं. जर्सीसाठी मार्केट चांगलं आहे. आता हे तुमचा जे काय गोटा आहे या गोट्यामध्ये किती जण तुम्ही आहात त्यात? साधारण गोटा पूर्ण मीच बघतोय. एकच माणूस? थोरला भाऊ सर्व्हिसला असल्यामुळे तो सोलापूरला असतो राहायला. बरं. मी स्वतःच बघतो. एक मजूर आम्ही दोघं तेवढं सगळं हँडल करतो. पूर्ण गोट्याचं साधारण 15 जर्सी आणि 2-3 म्हशी एक माणूस हँडल करू शकतो. 15 गाय आणि 2-3 म्हशी. मी टोटली 18 जनावर तुमच्यामध्ये आहे. सहज हँडल करू शकतो. हां. आणि एवढा त्रास पण नाही. मुक्त गोटा असल्यामुळे काहीच अडचण नाही. मुक्त गोटा असल्या. एक 70% काम पूर्ण कमी होते. बरं. आणि गायींना मस्टर न होण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते? याला मस्टर्डीज होण्याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी मुक्त गोटा केला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. बरं. त्याच्यानंतर गोठ्यामध्ये स्वच्छता पाहिजे. स्वच्छता म्हणण्यापेक्षा आपल्याला खाली जास्त किचकिच होणार नाही याची काळजी घ्यायची. बरं. ओलावा जास्त राहणे असं व्हेंटिलेशन पाहिजे. बरं. सूर्यप्रकाश गोठ्यात 70% सूर्यप्रकाश आला पाहिजे. बरं. ही काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. ठीक आहे मालक. जी काय आपण आपले शेतकरी दौरा या चॅनलला मुलाखत दिली त्याच्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहे. धन्यवाद.